मुलांनो, आज आपल्याला व्याकरण जे आहे म्हणजे ग्रामर, मराठी ग्रामर बरोबर आहे. तर या मराठी ग्रामरबद्दल आपण बघायचं आहे, कारण आपल्या परीक्षेमध्ये काही भाग ग्रामरचा असतो. त्या ग्रामरच्या भागामध्ये आपण पहिलं बघणार आहोत आज एकवचन आणि अनेक वचन, ज्याला वचन म्हणतो आपण, नंबर्स म्हणतो. तर एक आणि अनेक, त्यामध्ये तर कोणत्याही शब्दावरून वचन म्हणजे काय, तर कोणत्याही शब्दावरून त्याने दाखवलेल्या वस्तूची संख्या एक आहे की एकापेक्षा अधिक आहे, म्हणजे एक आहे का किंवा एकापेक्षा जास्त आहे, हे आपल्यास कळते, हे आपल्यास समजते. म्हणजे मोर दॅन वन. एक अनेक, अनेक म्हणजे एक म्हणजे सिंगल, मोर दॅन वन म्हणजे अनेक, आणि हे आपल्याला समजते. यालाच आपण त्या शब्दाचे वचन असे म्हणतो. म्हणजेच कोणत्याही शब्दावरून त्याने दाखवलेल्या वस्तूची संख्या एक आहे की एकापेक्षा अधिक आहे हे समजते, यालाच त्या शब्दाचे वचन असे म्हणतात. तर जेव्हा एखाद्या शब्दावरून वस्तू एकच आहे असा बोध होतो, तेव्हा त्या शब्दाचे एकवचन मानले जाते. फॉर एक्झाम्पल आंबा, जसं आपण समजा एक आंबा म्हणजे किती, एकच आहे. पण हेच जर आपण जास्त, एकापेक्षा जास्त असेल तर आंबा म्हणतो का, नाही. तसंच आहे, जेव्हा एखाद्या शब्दावरून वस्तू एकच आहे असा आपल्याला बोध होतो, तेव्हा त्या शब्दाचे एकवचन मानले जाते. तसंच जेव्हा, आता हे एक झालं, त्याचं अनेक वचन कसं आहे बघा. जेव्हा एखाद्या शब्दावरून वस्तू अनेक, अनेक म्हणजे एकापेक्षा जास्त, मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त आहे असा बोध होतो, तेव्हा त्या शब्दाचे अनेक वचन मानले जाते. जसं मी तुम्हाला सांगितलं, आंबा एक वचन आहे, आंबे अनेक वचन. जसं एक अनेक, जसं कपडा कपडे, कावळा कावळे. एक कावळा असेल तर आपण एक कावळा बसलाय म्हणतो, आणि भरपूर असेल तर आपण म्हणतो भरपूर, तिथं झाडावरती भरपूर कावळे आहेत, किंवा शाळेच्या मैदानावर बरेचसे कावळे आपल्याला दिसतात, त्याला आपण कावळे म्हणतो, कावळा नाही म्हणत. जसं डब्बा डब्बे, दरवाजा दरवाजे, असे अनेक शब्द जे आहेत की एक जर शब्द एक असेल तर आपण त्याला एक, त्याचं जे रूप आहे, जसं आता समजा एक आणि अनेकमधला फरक आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला, आंबा एक आहे, आंबे अनेक आहे. तसंच एक आणि अनेक ह्याच्यामधला हा फरक आहे. जसं कपड्याचं अनेक वचन काय आहे, कपडे. तसंच कावळा, डब्बा, दरवाजा. तर दरवाजा म्हणजे एक, पण दरवाजे हे अनेक झाले, एकापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण दरवाजे म्हणतो. आता दुसरा शब्द बघा, बागला बागे नाही म्हणू शकत आपण, कारण त्याला मराठी शब्दामध्ये बागा, अनेक बागा चांगल्या आहेत असं म्हणतो. जसं इमारत, तर इमारत म्हणजे एखादी बिल्डिंग जी आहे त्याला आपण इमारत म्हणतो. तर एक असेल तर आपण म्हणतो इमारत. आणि आपल्या शाळेमध्ये किती अनेक बिल्डिंग आहे, एकापेक्षा जास्त बिल्डिंग म्हणतो आपल्या शाळेच्या 4 इमारती आपण म्हणतो. इमारती एक, अनेक म्हणजे इमारती. तर खोली म्हणजे एक खोली, आणि त्याचं अनेक काय होईल, त्याचं खोल्या. जसं रात्र, आजची रात्र म्हणतो आपण, पण अनेक रात्री आम्ही जागून काढल्या म्हणजे रात्री झाल्या त्या. वात, तर वात आपण लावतो, दिवा लावायची जी वात आहे, तर ते भरपूर असेल तर वाते नाही म्हणत आपण, त्याला काय म्हणतो, वाती. तसंच बहिणी म्हणजे बहिणीला आपण काय म्हणतो, अनेक वचन काय, बहिणी. 2-3 बहिणी असेल तर आपण काय म्हणतो, आमच्या बहिणी आहेत घरी, ते राखी बांधतील वगैरे. तसंच मैत्रीण, आता एक जर असेल तर आपण म्हणतो एक माझी मैत्रीण, तसं जर जास्त असेल तर आपण म्हणतो मैत्रिणी. तर चूक, माझी एक चूक झाली, किंवा आपल्या एखादा समजा पॅरेग्राफ आपण लिहायला सांगितलं असेल तर त्यामध्ये अनेक चुका निघतात. म्हणजे कसं, निबंध आहे, तुम्ही जर निबंध लिहिलेला असेल तर एकच निघाली तरी एक चूक निघाली म्हणतो, पण जर एकापेक्षा जास्त असेल तर भरपूर चुका आहेत या निबंधामध्ये असं आपण म्हणतो. आता भाजी म्हणजे आपण रोज भाजी खातो ना, जर एक भाजी आणली तर एक भाजी, पण 2-3 प्रकारच्या भाज्या असेल तर आपण त्याला भाजी म्हणतो का, नाही, काय म्हणतो,
भाज्या म्हणतो. तर थोडक्यात आपल्याला वचन म्हणजे काय, एक वचन आणि अनेक वचन म्हणजे आपण आज शेवटी आपलं वचन हे तुम्ही परत एकदा समजून घ्या. वचन म्हणजे नंबर, एक अनेक. म्हणजे आपण एखाद्या शब्दावरून त्याने दाखवलेल्या वस्तूची संख्या एक आहे तर आपण त्याला काय म्हणतो की अधिक आहे, हे वचन झालं. म्हणजे मोर दॅन वन असेल तर अनेक. म्हणजे कसं, कोणत्याही शब्दावरून त्याने जे दाखवलेला वस्तूची संख्या आहे त्याने एक आहे की अनेक आहे त्याला आपण काय म्हणतो, वचन म्हणतो. पण जेव्हा एखाद्या शब्दावरून वस्तू एकच आहे असा बोध होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, एकवचन. आणि एखाद्या शब्दावरून वस्तू अनेक आहेत, एकापेक्षा जास्त आहेत असं आपल्याला बोध होत असेल तर त्याला अनेक वचन असे म्हणतो. तर या ठिकाणी तुम्हाला उदाहरणं वेगवेगळी दिलेली आहेत. तर तुम्हाला आता कुठलाही शब्द आला तर त्या शब्दाचं एक आणि अनेक हे कळलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच आलं पाहिजे असं काही नाही आहे की मला देवलेले उदाहरणं नाही, कुठलंही उदाहरण असेल तर तुम्ही त्याला ओळखायला पाहिजे. समजा झाड, झाडे, जसं खोल्या, इमारती, तसं असे अनेक गोष्टी आहेत की त्याचं आपल्याला वचन कळतं. कारण आपल्याला लगेच बोध होतो एक आहे की अनेक. एक असेल तर आपण त्याला काय म्हणायचं आणि अनेक असेल तर त्याला काय म्हणायचं आपण ह्या वचन या जे छोटासा ग्रामरचा भाग आहे याच्यातून आपण पाहिलेलं आहे. तर यामध्ये कोणाला काही शंका असायला नको, कारण या ठिकाणी वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत. तर हे उदाहरणं तुम्ही समजून घ्यायचं आणि त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवत आहे. तर या ठिकाणी एक वचन आणि अनेक वचन जे आहे या ठिकाणी आपला हा भाग संपतो आहे. यानंतर आपण पुढं वळणार आहोत लिंग बदल. आता लिंग बदल म्हणजे काय, म्हणजे त्याला असलं चेंज ऑफ द जेंडर. काय म्हणतो आपण, चेंज द जेंडर म्हणतो आपण. म्हणजे जसं आपण वचन कसं बदल केलं तो वेगळा प्रकार आहे, पण हे लिंग बदल हे कम्प्लिटली वेगळं आहे. या ठिकाणी आपल्याला जे लिंग बदल आहे तर त्याची व्याख्या बघूया आपण. पुल्लिंग शब्दाचे स्त्रीलिंग शब्दात, म्हणजे लिंग जे आहेत, लिंग 3 आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पण हे कसं ओळखायचं तर हे आपण ह्या छोट्याशा याच्यावरून बघतो आहे, ग्रामर भागातून. तर पुल्लिंग शब्दाचे स्त्रीलिंग शब्दात पुल्लिंग शब्दात रूपांतर करणे, म्हणजे एखाद्या स्त्रीलिंग म्हणजे पुल्लिंग शब्दाचे स्त्रीलिंग शब्दात व पुल्लिंग शब्दाचे रूपांतर करणे. म्हणजे पुल्लिंग असेल तर त्याचं स्त्रीलिंगमध्ये रूपांतर करायचं आणि स्त्रीलिंग असेल तर त्याचं पुल्लिंगमध्ये रूपांतर करायचं. म्हणजे पुल्लिंग शब्दाचे स्त्रीलिंग शब्दात व पुल्लिंग शब्दात रूपांतर करणे याला लिंग बदल म्हणतात. म्हणजे पुल्लिंग असेल किंवा स्त्रीलिंग असेल, पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंगमध्ये रूपांतर करायचं, स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंगमध्ये रूपांतर करायचं, याला काय म्हणतात, लिंग बदल असे म्हणतात. आता हे लिंग बदल म्हणजे कसे करायचे त्या ठिकाणी बघा. तसेच त्याच्या पुढं बघा, तसेच जर एखाद्या शब्दावरून स्त्रीलिंगी व पुल्लिंगी याचा जर आपणास बोध होत नसेल तर त्यास आपण काय म्हणतो, नपुंसकलिंग असे म्हणतो आपण. तर या ठिकाणी जर समजा आपल्याला हे एखाद्या शब्दावरून पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे जर आपल्याला समजत नसेल तर तो राहिलेला कुठला आहे, नपुंसकलिंग. आणि नपुंसकलिंग म्हणजे न्यूट्रल जेंडर. म्हणजे या ठिकाणी पुल्लिंग पण नाही आणि स्त्रीलिंग पण नाही, तर त्याला आपण नपुंसकलिंग असे म्हणतो. आता आपण काही उदाहरणं बघू की पुल्लिंग आणि स्त्रीलिंगमध्ये बघा. तर या ठिकाणी बघा, उदाहरणार्थ पिता. आता पिताचं स्त्रीलिंग काय येईल, माता. आता बघा बैलचं स्त्रीलिंग शब्द काय आहे, गाय. म्हणजे असे अनेक उदाहरणे. दादाचं स्त्रीलिंगी शब्द काय येईल, वहिनी. जसे भाऊचं स्त्रीलिंगी शब्द काय, बहीण. तसेच राजाचं स्त्रीलिंगी काय शब्द, राणी. तर असंच मोराचा स्त्रीलिंगी शब्द आहे, लांडूर. जसं शेजारीचं स्त्रीलिंगी काय होईल, शेजारीण. आता समजा वाघ हा पुल्लिंगी शब्द आहे, त्याचं स्त्रीलिंगी रूपांतर काय होईल, वाघीण. आता कोकिळचं स्त्रीलिंगी शब्द काय येईल, कोकिळा. जसं कोंबडाचं स्त्रीलिंगी रूपांतर काय होईल, कोंबडी. तसं
चिमणा, चिमणी, मुलगा, मुलगी, आजोबा, आजी. आता बोकड, बोकडचं काय येईल स्त्रीलिंगी शब्द शेळी. मित्र, मित्राचा स्त्रीलिंगी शब्द काय येईल मैत्रीण. जसं अनेक शब्द असे आहेत की गायक, गायकचा स्त्रीलिंगी शब्द येईल गायिका. तसंच मामा, मामाचा स्त्रीलिंगी शब्द काय येईल मामी. तसेच घोडा, घोडीचा स्त्रीलिंगी शब्द काय येईल घोडी. तर या ठिकाणी आपल्याला ही उदाहरणं, आपल्याला प्रमुख उदाहरणं आपण बघतो इथं. तर काही बघा, आता नपुंसकलिंग म्हणजे काय, की जे पुल्लिंगमध्ये पण येत नाही आणि स्त्रीलिंगमध्ये येत नाही, त्याला आपण काय म्हणतो नपुंसकलिंग. मग त्याला आपण हा, हा म्हणजे पुल्लिंग शब्द झाला, ही म्हणजे स्त्रीलिंगी शब्द झाला, आणि हे म्हणजे ह्या पुल्लिंगमध्ये पण येत नाही आणि स्त्रीलिंगी पद म्हणून येत नाही, म्हणून ह्याला हे असे संबोधतो. जसं गाव, गाव शब्द जर आपल्यासमोर आला तर गाव न पुल्लिंगमध्ये येते न स्त्रीलिंगमध्ये येते. त्यासाठी गाव हे जे शब्द आहे, गावावरून आपण कुठला शब्द होतो हा नपुंसकलिंग. तसेच घर, आता घराला हा घर किंवा ही घर आपण म्हणू शकतो का नाही, कारण पुल्लिंगी शब्दासाठी हा शब्द उच्चारतो आपण, स्त्रीलिंगी शब्दासाठी हे शब्द उच्चारतो. तसंच घर, आता पाणी, रोप, पुस्तक, शेत, शिंग, लाकूड, जग, औषध, आभाळ, अंगण, चित्र, दूध, जीवन, तळे, स्वातंत्र्य. हे जे सर्व शब्द आहेत, हे सर्व शब्द हा किंवा हे शब्द याच्यासाठी उच्चारण आपण करू शकत नाही. तर याच्यासाठी हे किंवा ते असं हे शब्द आपण उच्चारतो. तसंच या ठिकाणी आपण बघा, समजा एखादा सण असेल तर हा सण किंवा तो सण, किंवा आपण कसं म्हणतो की या ठिकाणी जसं की आपण आत्ता एक बघितलं दूध, दुधाला हा दूध पण आणि ही दूध पण नाही आपण म्हणू शकत. काही गोष्टी अशा आहेत की त्याला आपण, पण या ठिकाणी आपण इकडं जे शब्द आहेत बघा, आजोबा, आजोबासाठी वेगळा शब्द आहे आजोबा, आजी. तसंच या ठिकाणी कसं आहे नपुंसकलिंगमध्ये गाव, घर, पाणी, रोप, पुस्तक, शेत, शिंग, लाकूड, जग, औषध, आभाळ, अंगण, काम, हे जे शब्द हे स्त्रीलिंगी शब्द व पुल्लिंगी शब्दात येत नाही, कारण ह्याच्यासाठी आपण हे वापरतो, आपण हा किंवा ही वापरत नाही. हा पुल्लिंगी शब्दासाठी वापरतो, ही स्त्रीलिंगी शब्दासाठी वापरतो, आणि हे गाव, हा गाव किंवा ही गाव आपण म्हणत नाही. तर या ठिकाणी हे सर्व शब्द जे आहेत आपल्याला या ठिकाणी लिंग कसे बदल करता येईल, पुल्लिंगीचे स्त्रीलिंग कसं करता येईल आणि स्त्रीलिंगी दिलं असेल तर त्याचं पुल्लिंग कसं करता येईल, याच्यामधून आपल्याला याचा बोध होतो. आणि मला वाटतं सगळ्याला समजला असेल हा पार्ट. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला आपण आज बघितलं एक वचन अनेक वचन, त्यानंतर बघितलं वचन कसं बदलायचं, त्याच्यानंतर आपण लिंग कसं बदल करायचं, लिंग बदल कसं करायचं, आणि त्याच्यासाठी लिंग कसे आहेत पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तरी अनेक उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली. त्यातला कुठलाही जर शब्द आला तर तुम्हाला त्याचे लगेच ओळखता आलं पाहिजे की पुल्लिंगी शब्द आहे का स्त्रीलिंगी शब्द आहे का नपुंसकलिंगी शब्द आहे. त्यासाठी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हा, ही आणि हे म्हणजे कसं, हा म्हणजे पुल्लिंगीसाठी आलेला शब्द आहे, ही म्हणजे स्त्रीलिंगीसाठी शब्द येतो, आणि हे नपुंसकलिंगसाठी हा शब्द या ठिकाणी आलेलं आहे. तर जसं आपण नपुंसकलिंगसाठी ते पण येतं, म्हणजे लांबून दाखवतो ते गाव आहे, आणि जवळ असेल तर हे गाव आमचं आहे. किंवा जसं की तो, ती आणि ते, कसं तो, ती, ते, तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग आणि ते म्हणजे नपुंसकलिंग. तर या ठिकाणी तो, ती, ते पार्ट लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर या ठिकाणी एवढं तुम्ही लक्षात ठेवा की लवकरात लवकर तुमच्या लक्षात येईल. जसं की तो, ती, ते असं या ठिकाणी आपण हा लिंगबदलचा जो
पोर्शन थोडासा होता तो आपण इथं संपवतो. आणि यानंतर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची होती, ती म्हणजे आपली तोंडी परीक्षा. या ठिकाणी आपला मराठी व्याकरणामधील अनेक वचन, वचन म्हणजे एकवचन, अनेक वचन, वचन बदल, लिंग बदल हा जो पोर्शन होता या ठिकाणी संपतो. त्यानंतर आत्ता जे मी म्हणत होतो तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे. त्यामध्ये जी सूचना जी आहे की आपली तोंडी परीक्षा ही 19 ऑक्टोबरला आहे, 19/10/2020. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तोंडी परीक्षा कशी असेल त्याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आहे. तर नंबर 1, तोंडी परीक्षेसाठी स्वतःचा परिचय द्यायचा. स्वतःचा परिचय म्हणजे मी कोण आहे, एक 2-4 ओळीमध्ये लिहायचं. मी कुठे राहतो आणि माझ्याबद्दल म्हणजे थोडक्यात तुमच्याबद्दलचं 5 ओळीमध्ये सांगायचं आहे. माझा परिचय, त्याला काय म्हणतो, स्वतःचा परिचय द्यायचा आहे. स्वतःचा परिचय एक 5 ओळीत द्यायचे तोंडी. त्यानंतर काय करायचं आहे की एक कविता आहे, नदीची गाणे. ही जी नदीची गाणे कविता आहे, ही नदीची गाणे कविता तुम्ही पाठ करायची. एक आठवडा आहे तुम्हाला, अगोदरच मी सांगितलं होतं तुम्हाला पाठ करायचं. आणि या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त 1-2 मिनिट लागेल तुम्हाला. 2 मिनटात ही कविता तालात म्हणायची आहे. कारण आपल्याला रीडिंग आणि रेसिटेशन आहे तोंडी परीक्षेमध्ये. तर या ठिकाणी कविता पाठ करून कविता तोंडी म्हणायची आहे आणि त्याचा व्हिडिओ तर तयार करायचा आहे. पहिला काय आहे, 1 नंबर परिचय द्यायचा तुमचा 5 ओळीमध्ये, 5 वाक्यामध्ये स्वतःचा परिचय द्यायचं. त्यानंतर काय करायचं आहे की कविता जी आहे नदीचे गाणे, ही पूर्ण कविता ही तालामध्ये, सुरामध्ये ही कविता न बघता, पुस्तकात न बघता तुम्हाला म्हणायची आहे. त्यानंतर जो धडा आहे आपला पाठ आहे, तो पाठ अनुभव 13वा, अनुभव 1. ह्या पाठाचे पहिले 2 पॅरेग्राफ, या पाठाचे 2 पॅरेग्राफ जे आहे पहिले, ह्याची तुम्ही काय करायचे, रीडिंग करायची, वाचन करायचं आहे. आणि तो वाचन करून जसं आपण कविता म्हणून न बघता कविता म्हणायची आहे, न बघता कविता म्हणल्यानंतर त्याच्यानंतर लगेच अनुभव 1 हा जो धडा आहे, हा धडा वाचायचा, तो बघून वाचायचा आहे. तो वाचन आहे, रीडिंग आहे. हा धडा पहिले 2 पॅरेग्राफ वाचायचे आहेत. मारिया दुपारी शाळेतून घरी आली पासून ते पाऊस धो धो कोसळू लागला, मर्याने पटापट दारे खिडक्या बंद केल्या, इथं संपवायचं आहे. सुरुवात कुठून करायची, मर्या दुपारी शाळेतून घरी आली, आणि संपवायचं कुठं की पाऊस धो धो कोसळू लागला, मर्याने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. हे 2 पॅरेग्राफ तुम्ही काय करायचं आहे, रीडिंग करायचं आहे. सुरुवात तिथून करायची आणि इथं स्टॉप करायचं. आणि उच्चारण अतिशय स्पष्ट पाहिजे. शब्दाचं जे उच्चारण आहे, जे प्रकट वाचन तुम्ही करणार आहे, त्याचं शुद्ध उच्चारण करायचं आहे. तर या ठिकाणी परत एकदा मी सांगतो,